गिरनार व नाथ संप्रदाय. साधारणपणे गुरुचे स्थान उंचीवर असते. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे. दत्त महाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्ष शिखर उंचावर आहे. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथांना गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता. बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी बारी आहे, म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. या स्थानावर गेली 12 वर्षे मंदिराची व्यवस्था म्हणत श्री सोमनाथ हे पाहतात. त्यांचा दत्त संप्रदायातील सेवा या शब्दावर नितांत विश्वास आहे. गोरक्षटुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो, कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी 1000 ते 1500 पायऱ्या उतरायला लागतात. श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर 1000 पायऱ्या चढल्यावर गुरुशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. 10.10x12 फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा 3 वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते. भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते. ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुद्धा शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या 2 कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला 300 पायऱ्या उतरायला लागतात. इथे 5000 वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 6.0 ते 6.30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते. त्या अग्निरूपानं साक्षात श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे 5 ते 6 मन काष्ठ पिंपळाची लाकडे समर्पित करतात. आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्निकुंडात रचून ठेवतात आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पात लवण्याच्या आतंत श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्निनारायणाची 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रद्धावान भक्तांस त्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन होते. या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारी मध्यरात्री 2.0 ते 2.30 च्या दरम्यानच पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. पुढील भागात